हॅलो एव्हरीवन, माझे नाव अदिती नाईकवाडी. मी आणि योगेश्वरी मॅम आम्ही दोघी तुमच्या पदार्थ विज्ञानच्या फॅकल्टीज आहोत. आम्ही दोघी मिळून तुमचा पदार्थ विज्ञानचा सिलेबस एकदम सोप्या पद्धतीने कव्हर करणार आहोत. तर आज आपला टॉपिक आहे गुरुवादी गुण. हा टॉपिक आपण सुरू करणार आहोत, जो परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला आपण बघूयात गुरुवादी गुणाची पर्यायी नावे. आता गुरुवादी गुण ही संज्ञा का दिली? का तर या गुणांची सुरुवात गुरु या गुणापासून होत आहे. तसेच गुरु हा गुण प्रधान म्हणजेच प्रमुख असल्याने याला गुरुवादी गुण ही संज्ञा दिलेली आहे. विंशती गुण, विंशती म्हणजेच काय तर 20. या गुणांची संख्या 20 असल्याने विंशती गुण ही संज्ञा दिलेली आहे. द्वंद्व गुण, आता द्वंद्व म्हणजे युद्ध. युद्धात जसे दोन्ही योद्धे परस्पर विरुद्ध असतात, त्याचप्रमाणे या प्रत्येक जोडीतील दोन्ही गुण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. चौथं नाव म्हणजेच शारीर गुण. कविराज गंगाधर यांच्यानुसार या गुणांची प्राप्ती आपल्या शरीरात होत असल्याने शरीराशी व शरीरस्थ भाव पदार्थांशी विशेष संबंध असल्याने याला शारीर गुण असे नाव दिलेले आहे. अष्टांग संग्रहानुसार गुरुवादी गुण. गुरु मंद हिमस्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदू स्थिराः गुणाः ससूक्ष्म विशदा विंशती सविपर्ययः. अष्टांग संग्रह सूत्रस्थान पहिला अध्याय हा त्याचा रेफरन्स आहे. अष्टांग संग्रहाने गुरु, मंद, हिम, स्निग्ध, श्लक्ष्ण, सांद्र, मृदू आणि स्थिर तसेच सूक्ष्म आणि विशद असे 10 गुण आणि याच्या विपरीत आणखीन 10 गुण असे एकूण 20 गुण सांगितलेले आहेत. ते आपण पाहूयात. गुरु लघु, मंद तीक्ष्ण, शीत म्हणजेच हिम उष्ण, स्निग्ध वृक्ष, श्लक्ष्ण खर, सांद्र द्रव, मृदू कठीण, स्थिर चल, सूक्ष्म स्थूल, विशद पिच्छील. आचार्य चरकांनी गुरुवादी गुणांची ही व्याख्या सांगितलेली आहे. गुरु लघु, शीत उष्ण, स्निग्ध वृक्ष, मंद तीक्ष्ण, स्थिर सर, मृदू कठीण, विशद पिच्छील, श्लक्ष्ण खर, सूक्ष्म स्थूल, सांद्र द्रवाहा. याचा रेफरन्स आहे चरक शारीरस्थान 6वा अध्याय. या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही व्याख्या पाठ करू शकतात, पण इम्पॉर्टंट म्हणजे ही अष्टांग संग्रहाने सांगितलेली व्याख्या, जी तुम्हाला पाठ असेलच, नसेल तर पाठ करून ठेवा. त्यानंतर गुरुवादी गुणातील सर्वात महत्त्वाच्या पहिल्या जोडीवर आपण फोकस करणार आहोत, ती म्हणजे गुरु आणि लघु. आता गुरुगुण, यालाच मॉडर्नमध्ये आपण हेवीनेस असं म्हणू शकतो. याची व्याख्या आहे बृहणे गुरुहु. हे पाठच असल्या पाहिजेत आपल्याला व्याख्या. यस्य द्रव्यस्य बृहणे कर्माणि शक्तीहि स गुरु. ही व्याख्या हेमाद्री यांनी दिलेली आहे. यस्य द्रव्यस्य म्हणजे अशी द्रव्ये, बृहणे कर्माणि बृहण कर्म. बृहण म्हणजेच काय तर पोषण. शक्तीही म्हणजे ज्यांच्यात बृहण करण्याची शक्ती म्हणजे क्षमता असते, असे गुरु म्हणजेच का गुण म्हणजेच काय गुरुगुण. महाभूत प्राधान्य. महाभूत प्राधान्य काय आहे? पृथ्वी आणि आप. भौतिक स्वरूप काय आहे गुरुगुणाचा? भारीपणा आणि जडपणा. दोषज कर्म, वात दोष शामक आणि कफ दोष वर्धक. आता तुम्हाला माहितीच आहे की वात दोषाचे गुण कोणते आहेत? तत्र वृक्षो लघु शीतः खर सूक्ष्म चलो आणि लह. म्हणजे वात दोषाचा कोणता गुण आहे? लघु गुण. आणि गुरुगुण लघु गुणाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे वात दोषाचे काय करतो गुरुगुण? शमन करतो. कफदोष, कफदोषाचे कोणते कोणते गुण आहेत? स्निग्ध शीतो गुरुर्मंदः श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर कफ. म्हणजे कफदोषाचा गुरुगुण आहे. आणि गुरुगुणाचे पदार्थ जर आपण खाल्ले तर कफदोष वाढतो, म्हणून कफदोष वर्धक असे सांगितलेले आहे. तर दोषाचे कर्म काय आहे गुरुगुणाचं? वातदोष शामक आणि कफदोष वर्धक. मुख्य कर्म, गुरुगुणाचे मुख्य कर्म काय आहे? बृहण कर्म. अन्य कर्म आपण पाहूयात. गुरुगुण काय करतो? शरीरात गौरवता निर्माण करतो. आता गौरवता म्हणजेच काय? गौरवता म्हणजेच हेवीनेस किंवा जडपणा. गुरुगुणाचे पदार्थ जर आपण खाल्ले तर शरीराला एक प्रकारचा हेवीनेस म्हणजेच दणकटपणा, जडपणा आपल्या शरीरात निर्माण होतो. पुन्हा काय? शरीराला बल प्रदान करतात. आता गुरुगुणाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. गुरुगुण आपल्या शरीरात काय वाढवतो? ताकद वाढवतो.
म्हणजे स्ट्रेंथ वाढवतो, इम्युनिटी वाढवतो. जे लोक खूप अशक्त आहेत त्यांना आपण गुरुगुणाचे औषधे देतो. पुढे शरीरात सुस्ती उत्पन्न करतो. आता हा आपला नेहमीचाच अनुभव आहे. दुपारी आपण भरपूर जर जेवलं, विशेषतः गोड किंवा जड पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला झोप म्हणजेच आळस म्हणजे सुस्ती लागते. हे कशामुळे होतो? गुरुगुणामुळे होतो. सर्व धातूंचे तर्पण करतात. तर्पण म्हणजे काय? तर्पण म्हणजे पोषण करणे, नरिशमेंट. आपल्या शरीरातील रसादी धातूंना तर्पण करण्याचे कार्य जे आहे ते गुरुगुण करतो. पुढे काय आहे? मलमूत्र अपानवायूचे सुखपूर्वक निस्सरण करतात. निस्सरण या शब्दाचा अर्थ इलिमिनेशन म्हणजे शरीरातनं बाहेर टाकणे, एक्सक्रेशन करणे. जे गुरुगुणामुळे जडपणा आणि पिच्छिलता असते ना, त्यामुळे मलमूत्र शरीरातील काय होतात? आपल्या अडकून न राहता अत्यंत सुखकारक रीतीने शरीरातून बाहेर पडतात. आणि पुढचं आहे कार्य गुरुपाकी असल्याने जाठराग्नी मंद करते. आता आपल्या माहितीच आहे की गुरुगुणाचे पदार्थ जर आपण खाल्ले तर ते पचायला वेळ लागतो आपल्याला. त्याच्या अतिसेवन जर आपण केले तर जाठराग्नी मंद होते. पुढे आपण बघूयात गुरुगुणाची उदाहरणे. बाह्य म्हणजे शरीराच्या बाहेरची कोणती कोणती उदाहरणे आहेत? गहू, उडीद, माहिष क्षीर, दूध, शतावरी. आणि आभ्यंतर आहेत रसधातू, कफदोष आणि आम. जर गुरुगुणाचे अधिक मात्रेत सेवन केल्यास अग्निमांद्य होते, म्हणजेच जाठराग्नी मान्य. आपण ते मगाशीच कार्यामध्ये बघितलेलं आहे. पुढे जाऊयात आपण लघुगुणाकडे. लघुगुणाची व्याख्या काय सांगितलेली आहे? लंघने लघुः म्हणजे यस्य द्रव्यस्य लंघने कर्माणी शक्ती स लघुः म्हणजे अशी द्रव्ये जी लंघन म्हणजेच शरीरात लाघवता निर्माण करतात. ज्या द्रव्यांमध्ये शरीरात लाघवता निर्माण करण्याची क्षमता म्हणजेच शक्ती असते त्यांना लघुगुण असे म्हणतात. महाभूत प्राधान्य काय आहे? आकाश, वायू आणि तेज. भौतिक स्वरूप म्हणजेच फिजिकल अपीअरन्स, हलकेपणा, लाघवता. दोषज कर्म, आता मगाशीच आपण बघितलं वात दोषाचं काय आहे? गुण लघु आहे. जर लघुगुणाचे द्रव्य शरीराला दिले तर काय होणार? वातदोषाचं वर्धन होणार. कफदोष शामक आहे. कफदोषाचा गुण काय आहे? गुरु आहे. जर लघुगुणाचे औषध दिले तर काय होणार? कफदोषाचं शमन होणार. म्हणून काय? कफदोष शामक, वातदोष वर्धक. मुख्य कर्म काय आहे? लाघव कर्म. पुढे बघू अन्य कर्म. अन्य कर्म काय? शरीरातील धातूंचे लेखन आणि कर्षण करतो. हे इम्पॉर्टंट आहे. लेखन म्हणजेच काय? तर खरवडणे. म्हणजेच जर एक्स्ट्रा फॅट असेल तर त्याला स्क्रॅपिंग करण्याचे. किंवा कर्षण म्हणजेच काय? कर्षण म्हणजेच वजन कमी करणे. शरीरात वाढलेला जो मेद आहे त्यांना कमी करण्याचे कार्य कोण करतो? लघुगुण करतो. लघुगुण काय आहे? शीघ्रपाकी आहे. शीघ्रपाकी म्हणजेच त्याचे लवकर पचन होते. शरीरामध्ये लघुगुणाची द्रव्ये जर आपण घेतली तर त्याचं लवकर पचन होतं वेगाने. आणि गुरुगुणाचं मगाशी बघितलेलं आपण ते काय करतं? गुरुगुणाचे पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला पचायला वेळ लागतो. पुन्हा काय? शरीरात उत्साह आणि स्फूर्ती निर्माण करतात. जेव्हा आपण हलका आहार घेतो तेव्हा शरीरात आळस येत नाही, उलट आपल्याला एकदम फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटते. शरीरात काय करतं? उत्साह निर्माण करतो. शरीरात लाघवता निर्माण करतो. ह्याचा मेन उद्देशच म्हणजे प्रमुख कर्मच आहे लाघवता निर्माण करणे. व्रणरोपक आहे. व्रणरोप म्हणजेच जखम भरणारा आहे. वुंड हिलिंग करण्याचे कार्य कोण करतो? लघुगुण करतो. जाठराग्नी प्रदीप्त करतो. आता हा महत्त्वाचा गुण आहे लघुगुणाचा. याच्यामध्ये काय आहे? महाभूताधिक्य आपण बघितलं, तेज, वायू, आकाश आहे. मग ह्या तेज जो आहे महाभूताधिक्य त्याच्यामुळे काय करतो? जाठराग्नी प्रदीप्त करण्याचे कार्य करतो. शरीरातील स्त्रोतसांना शुद्ध करतो. स्त्रोतस शुद्ध करणे म्हणजेच आपले जे चॅनल्स आहेत त्यांना जे आहे ते क्लिअर करण्याचं कार्य करतो. शरीरातील सर्व बारीक सारीक वहन करणाऱ्या ज्या नळ्या आहेत ज्याला आपण स्त्रोतस म्हणतो त्यातील अडथळा जो आहे त्यांना दूर करण्याचे कार्य कोण करतो? लघुगुण करतो. पुढे आपण बघूयात
उदाहरणे. लघुगुणाचे उदाहरणे बाह्य म्हणजे शरीराच्या बाहेर कोणते आहेत? मूग आहे, ताक आहे, मुरमुरे आहेत, लाया आहेत. आता आपण रोजच्या आहारात जे आपण हे वापरतो मूग, ताक, मुरमुरे, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा मुगाचं कढण किंवा जे लाया खातो म्हणजे कारण त्या प्रकृतीने काय आहेत? लघुगुणाच्या आहेत आणि ते सहज त्याचे पचन होते. अभ्यंतर म्हणजे शरीराच्या आतील कोणता आहे? वातदोष. शरीराच्या आत असणारा वातदोष कसा आहे? प्रकृतीने लघुगुणाचा आहे. त्यामुळे शरीरात जेव्हा वात वाढतो तेव्हा कोरडेपणा, हलकेपणा वाढलेला असतो. सो इथपर्यंतच. थँक्यू.